श्री स्वामी समर्थ. कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते जाणून घ्या. गरुड पुराणात काय लिहिले आहे. कोणता नरक भोगावा लागतो ते जाणून घ्या. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते, मग ते पाप असो वा पुण्य. चांगले कर्म केले तर पुण्य मिळते, त्याचप्रमाणे वाईट कर्म केले की पाप केले तर नरक भोगावे लागते. गरुड पुराणात याच तपशिलावर वर्णन केले आहे. एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर कोणती शिक्षा मिळते आणि वाईट कृत्य केल्याबद्दल त्याला कोणता नरक भोगावा लागतो हे देखील यात सांगितले आहे. याविषयी जाणून घेऊया. जे लोक इतरांकडून पैसे चोरतात, जे लोक इतरांचे पैसे लुटतात किंवा इतरांच्या संपत्तीचा अपहार करतात ते महान पापी मानले जातात. असे मानले जाते की अशा लोकांच्या मृत्यूनंतर यमदूत त्यांना दोरीने बांधून नरकात घेऊन जातो आणि त्यांना इतका मारतो की ते बेशुद्ध होतात आणि नंतर जेव्हा त्यांना शुद्ध येते तेव्हा त्यांना पुन्हा मारहाण केली जाते. मोठ्यांचा गैरवापर करणे. ज्येष्ठांचा अपमान करणारे कधीही सुखी नसतात. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा या जन्मीच मिळते. मृत्यूनंतरही त्यांना नरक भोगावा लागतो. गरुड पुराणात सांगितले आहे की जे मोठ्यांचा अपमान करतात किंवा त्रास देतात अशा पापी लोकांना नरकाच्या अग्नीत टाकले जाते आणि त्यांची त्वचा शरीरापासून वेगळी होईपर्यंत हे केले जाते. असे होऊ नये. निरपराधांचे मारेकरी. जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करतात त्यांनाही नरकयातना भोगावे लागतात. गरुड पुराणात सांगितले आहे की जे निष्पाप प्राणीमात्रांना मारून त्यांची इच्छा पूर्ण करतात त्यांना नरकात अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. असे पापी गरम तेलाने मोठ्या पातेल्यात तळले जातात. पती पत्नी स्वार्थाने एकत्र राहतात. असे म्हणतात की असे पती पत्नी एकमेकांची गरज असेल तोपर्यंतच एकमेकांसोबत राहतात किंवा जोपर्यंत एकमेकांचे पैसे खाऊ शकतात तोपर्यंतच एकत्र राहतात. मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो. गरुड पुराणानुसार अशा लोकांना नरकात गरम लोखंडी सळ्यांनी मारले जाते. गुरूंच्या पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्याला शिक्षा. शास्त्रात असे म्हटले आहे की गुरु आपल्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान देतात, म्हणून गुरुला पित्यासारखे मानले जाते आणि गुरुच्या पत्नीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. गुरुच्या पत्नीबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना महापापी म्हणतात. अशा लोकांना मृत्यूनंतर जयंती नावाचा नरक भोगावा लागतो. जे लोक दुसऱ्याच्या पती किंवा पत्नीकडे चुकीच्या नजरेने पाहतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना नरकात शरीराच्या अवयवांवर वितळलेले लोखंड ओतून मारले जाते. जे लोक प्राण्यांचा बळी देतात. गरुड पुराणात सांगितलेल्या धार्मिक विधीमध्ये असेही सांगितले आहे की जे लोक यज्ञ केल्यानंतर प्राण्यांचे मांस खातात अशा लोकांना नरकात आणून प्राण्यांमध्ये सोडले जाते. त्यानंतर हे भटके प्राणी त्या व्यक्तीला ओरबाडून खातात. बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा. जे लोक महिलांना आश्वासने देऊन चुकीचे काम करतात किंवा त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांचे पैसे लुटतात अशा लोकांना शास्त्रात प्राण्यांसारखे मानले गेले आहे. नरकातही त्यांना प्राण्यांप्रमाणे वागवले जाते आणि विष्ठा आणि मूत्राने भरलेल्या घाणेरड्या विहिरीत टाकले जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.